नेपाळ ट्रिपमध्ये पोखरा बघण्यासाठी आमचे 2 दिवस राखीव होते. लुंबिनी नंतर आम्ही पोखरा प्लॅन केला होता. पोखराबद्दल बरंच काही मी पण ऐकलं होतं. खूप छान प्लेस आहे, थंडगार हवेचं ठिकाण आहे, मिनी स्वित्झर्लंड आहे नेपाळमधलं. चला तर मग बघूयात आपण पोखरा. पोखरातील साईट सीनबद्दल माहिती सांगणारे डिटेलिंग व्हिडिओ मी वेगवेगळे केले आहेत. प्रत्येक प्लेस टू प्लेस व्हिडिओ आहेत. आता आपण सुरुवात करतोय गुप्तेश्वर महादेव मंदिरापासून. या व्हिडिओमध्ये मी गुप्तेश्वर महादेवाच्या मंदिराबद्दल आणि देवीज वॉटरफॉलबद्दल माहिती सांगणार आहे. आत्ता आपण चाललोय गुप्तेश्वर महादेवाचं मंदिर आणि केव्स म्हणजे गुफा बघण्यासाठी. मी स्वतः खूप एक्सायटेड होते गुहांमधलं मंदिर बघण्यासाठी. 100 ते 150 रुपये एंट्री तिकीट आहे. आजूबाजूचा परिसर आणि त्या गुहांपर्यंत उतरण्यासाठी बनलेल्या या पायऱ्या खूप सुंदर आहेत. वडीलधाऱ्या माणसांनी आणि ज्यांना थोडं चढायचा उतरायचा त्रास होतो त्यांच्यासाठी थोडंसं तुम्ही काळजी घेऊ शकता, कारण का सगळा उतार आहे, पायऱ्यांचा उतार आहे, म्हणजेच परत आपल्याला येताना चढण आहे बरं का. समुद्र मंथन आणि शंभू महादेवाच्या स्टोरीज सांगणाऱ्या मूर्त्या इथे आजूबाजूच्या भिंतींवरती खूप सुंदर रीतीने आकारलेल्या आहेत. कोरीव काम, नक्षीकाम मूर्त्या आणि आजूबाजूचा गार्डनचा परिसर खूप खूप सुंदर आहे. गुहेपर्यंत उतरल्यानंतर पहिल्यांदा लागतं ते कामधेनू गायीचं प्रवेशद्वार बरं का. आत आल्यानंतर मला असं वाटलं की कोंडल्यासारखं वाटेल किंवा गुहा आहेत, तर तसं काहीच नाही आहे. लाईमस्टोनमधनं पाझरणारं पाणी, सतत पाझरणारं पाणी आणि नैसर्गिक नॅचरल रीतीने असलेली ही गुहा बघण्यासारखी आहे बरं का. 25-30 पायऱ्या उतरल्यानंतर गुप्तेश्वराचंच म्हणजे महादेवाचं स्वयंभू लिंग इथं दिसतं. तेवढ्या जागेच फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. पोखरामध्ये आम्ही गुप्तेश्वर महादेवाच्या मंदिरात आहोत. गुहेमध्ये हे मंदिर आहे. तुम्ही माझ्या मागे आवाज ऐकू शकता. वॉटरफॉल आहे, म्हणजे पूर्ण डोंगर आहे, त्याच्यातनं जिवंत झरा वाहतो. हे गुप्तेश्वराचं मंदिर. अख्खं आम्ही गुहेत आहोत आणि इथं गुप्त रूपाने झरा वाहतोय, ते आता आपण बघतोय. जवळजवळ 100 ते 150 मीटर आम्ही जमिनीच्या खाली उतरलोय. भूगर्भामध्ये कशी रचना असते हे बघण्यासाठी उत्तम उदाहरण आहे. चढण्या उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्थित सोय आहे. पाण्याच्या झऱ्याचा भरपूर आवाज घुमतो या गुहेमध्ये. दूर कपारीतनं तुम्हाला दिसतोय तिथे झरा वाहतो, देवीज वॉटरफॉल याला म्हणतात. हे पाणी ह्या कपारीत येऊन या गुहेत येऊन गुप्त होतं, चक्क भूगर्भात गुप्त होतं. म्हणूनच या मंदिराला किंवा या गुहेला गुप्तेश्वर मंदिर असं म्हणतात. हे पाणी इथून कुठे जातं यावर अजूनही रिसर्च चालू आहे बरं का. गुप्त महादेव पूर्ण डोंगरामध्ये हा झरा वाहतो. हे पाणी इथून गुप्त होतं. गुप्त महादेवाचं गुहेतलं मंदिर पोखरा नेपाळ. गुहा खूप मोठी आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी प्लेस केलेली आहे. खूप सुंदर तुम्ही बघू शकता. क्रिस्टल्स, येस, रिअल क्रिस्टल्स कसे बनतात, पाणी पाझरून त्याच्यातनं क्रिस्टल्स बनतात. क्रिस्टल दगड आपण प्रत्यक्ष बघतो, पण समोर बघणं आणि त्याची रचना नॅचरल पद्धतीने बघणं आणि खूप मोठ्या प्रमाणात बघणं नवल आहे बरं का. व्हिडिओत मला जेवढं दाखवता आलं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बघा आजूबाजूच्या दगडांवरती हे क्रिस्टल्स बनलेले आहेत नॅचरल. आपल्याला असं वाटतं भुसभुशीत नाही बरं का. हे एकदम कठीण कडक आहेत ना, ते काढता येतात. ओके, तर असंच रचना पूर्ण वरपर्यंत आहे, पूर्ण गुहेत आहे. खूप सुंदर वाटतं, खूप सुंदर वाटतं. एवढ्या डीम लाईटमध्ये पण ते चमकत आहेत. असे क्रिस्टलची केव मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितली आहे बरं का. जेव्हा केव्हा तुम्ही नेपाळमध्ये याल तेव्हा गुप्तेश्वर मंदिराला आणि गुप्तेश्वर गुहेला नक्की आवर्जून भेट द्या. जर इथं ऊन असतं तर अख्खी गुहा चमकून निघालेली असती. इथं स्वयंभू असं शिवलिंग आहे. खूप सुंदर शिवलिंग आहे. जागृत देवस्थान आहे, तर नक्की व्हिजिट करा. लाईमस्टोन आणि क्रिस्टलच्या गुहा आहेत आणि पाझरणारं जिवंत झऱ्यासारखं पाणी पूर्ण त्या डोंगरातनं पाझरतं. अख्खा झरा इथे वाहतो. खूप सुंदर, खूप पवित्र वाटतं. आता आपण आलोय रोडच्या पलीकडे, एक्झॅक्टली रोडच्या पलीकडे देवीज वॉटरफॉल जिथनं सुरुवात होतं आणि त्याचं गार्डन बघायला. हिमालयन डोंगरामधनं वाहणारं पाणी इथे झऱ्यासारखं रूप घेतं आणि इथून जो सुरू होतो तो देवीज वॉटरफॉलचा स्टार्ट पॉईंट. नैसर्गिक रीतीने जसं वॉटरफॉल बनतो त्याचं उत्तम उदाहरण इथे बघायला मिळतं. एकदम थंड उंचावरनं पडणारा पाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकताय. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. गार्डन केलेलं आहे. लहान मुलांना पण नक्की आवडेल. वडीलधाऱ्यांना पण बसण्यासाठी आजूबाजूला प्लेस खूप छान आहे. तर देवीज वॉटरफॉल गार्डन प्लेसला नक्की भेट द्या. मगाशी जो
केव्स पाहिला, तिथे जो वॉटरफॉल होता त्याचं हे उगम स्थान आहे. हिमालयाचा तो झरा वाहतो आणि तो इथून पुढे आपल्या गुहेमध्ये जाऊन तो देवीज वॉटरफॉलच्या आजूबाजूचा परिसर पण बघण्यासारखा आहे. गार्डन पण खूप छान आहे. तिथे अशा पुरातन मूर्त्या आम्हाला दिसल्या. गार्डनमधली फोटोग्राफी पण आम्ही खूप मज्जा केली. देवीज वॉटरफॉल आणि गार्डनला एंट्री तिकीट आहे बरं का, 100 ते 150 रुपये एंट्री तिकीट आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की गुप्तेश्वर मंदिर आणि देवीज वॉटरफॉलच्या आजूबाजूला खूप मोठं शॉपिंग मार्केट आहे बरं का. देवीज फॉलला आहोत, पण मला इथे टायमिंगचं लिमिटेशन सांगायचं, 6ला सगळं मार्केट बंद होतं. त्यामुळे तुम्हाला जर काही असे काही बरीच सारी शॉपिंग करायची, शॉलची शॉपिंग करायची तर तुम्ही जवळजवळ 5-5:30च्या आधी या, कारण टोटली मार्केट बंद होतं. तर स्पेशली मी तुम्हाला रेकमेंड करेल 32 शॉप नंबर देवी वॉटरफॉलच्या गार्डनच्या समोर आहे. संगीता मैम का शॉप है यहाँ पे देवीज वॉटरफॉल के सामने. तो खूप सुंदर वेगवेगळ्या अँटिक गोष्टी आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. शॉल्स, जॅकेट, पण टायमिंगचं लिमिटेशन है. पूरा डिस्काउंट देंगे. येस, आपको सामान देगा. थैंक यू. आप लोग सब आइए इधर, ठीक है. थँक्यू सो मच. आपण जातोय पोखरामधल्या दुसऱ्या साईट व्हिजिटसाठी. तो पण व्हिडिओ नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतीच आहे.